सरसम येथील शेतकरी कुटुंबांची कसत असलेली शेतजमीन खोटे वारस दाखवून बळकावणाऱ्या विरोधात आमरण उपोषण. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुजुर्ग येथील रहिवासी शेतकरी अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने त्यांची जमीन बळकावण्यासाठी येथील उच्चभ्रू नागरिकांकडून सदर शेतकऱ्याची जमीन बळकावण्यात येत असल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाने दिनांक 7 फेब्रुवारी पासून हिमायतनगर तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील मौजे सरसम बुजुर्ग येथील शेती शिवारात नामे रामराव अमृतराव देशमुख यांची शेती 3/1/1967 मधील 7/12 तत्कालीन उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी अतिरिक्त घोषित करून उपजिल्हाधिकारी यांचा आदेश क्रमांक RBWSIAR 5263 फेर क्रमांक 279 ने नोंद घेण्यात आली आहे. दिनांक 20/11/1973 रोजी सीलिंग फेर क्रमांक 456 नुसार मूळ मालकाचे 7/12 उतार्यानुसार कमी केले आहे. त्या आधारे दिनांक 21/10/1976 नुसार फेर क्रमांक 569 नुसार आम्ही विहितेच्या आधारे आम्ही सर्वजण ताब्यात असणारी शेती करतो आहे. तसेच ताब्यात असलेली शेतजमीन फेर क्रमांक 3034 नुसार इतर अधिकार असून फेर क्रमांक 5319 ने आमच्या नावे मेडी कलेक्टर तहसीलदार हिमायतनगर यांनी सुनावणीनुसार करून देण्यात आले आहे. परंतु प्रताप विनायक देशमुख या मूळ मालकांचे वारसदार नसताना केवळ शेतजमिनीवर डोळा ठेवून मीच वारसदार आहे, माझा 675 फेर झाला आहे असे सांगतो. आज रोजी सर्वे क्रमांक 290 फेर क्रमांक 675 झालेला आहे. महसूल प्रशासनावर दबाव टाकत उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी दिलेला चुकीचा निर्णय अपर जिल्हाधिकारी नांदेड यांनी चौकशी न करता तोच निर्णय कायम ठेवला ते साफ खोटा आहे. या शेतजमीनवरील खऱ्या वारसदारांची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाने दिनांक 7 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपासून तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या निवेदनात नामदेव गुंडेकर, अनंता गुंडेकर, सरसमकर यांनी सांगितले आहे. ABS न्यूजसाठी मुख्य संपादक राजू गायकवाड, नांदेड. येथील शेतकरी असून प्रताप विनायकराव देशमुख हा राजकीय व्यक्ती आम्हाला संबंधित अधिकाऱ्याला हाताशी धरून आमच्यावर एक अन्याय करत आहे आणि आमची सिलिंग असलेली जमीन सिलिंग नाही म्हणून आपला खोटा वारस दाखवून हा सिद्ध वारस नसताना मी वारस आहे असं सांगून ही जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. तर उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी संचिका क्रमांक RBR 5263 नुसार पॅरा क्रमांक 10 मध्ये मूळ मालक रामराव अमृतराव देशमुख यांनीच वारस दाखवलेले नाही, तर खोटा वारस दाखवून आमची जमीन माझीच आहे असं म्हणून बळकावण्याचा प्रयत्नात प्रताप विनायकराव देशमुख आज रोजी आम्हाला त्रास देत आहे, जातीवाचक शिवीगाळ करत आहे. शेतातून तुम्हाला हद्दपार करतो, बंदुकीचे धाक दाखवून आम्हाला त्रास देण्याचं काम करतात. त्यामुळं आम्ही तहसील कार्यालय हिमायतनगर येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत.